हिंगोलीतील महायुतीमध्ये सध्या धुसफूस सुरू असल्याचं कळतंय। भाजपचे जिल्हाध्यक्ष अधिकाऱ्याकडून पैसे घेतात। आमदार संतोष बांगर यांनी भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। ही बैठकच तुम्हाला सांगतो की बहादराने एका महाशयाने चालवली। फक्त अधिकाऱ्यावर वचक असावी, अधिकाऱ्याकडून पैसे कैसे उकळायचे, अधिकाऱ्याला ब्लॅकमेल कसं करायचं, या संदर्भात ही कालची बैठक तुम्हाला सांगतो लावण्यात आलेली होती। मेघना दीदीचा आणि या बैठकीचा काहीही संबंध नाही। फक्त अधिकाऱ्यावर वचक आणि अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करायचं आणि आपला खिसा भरण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। महाशय कोण आहेत किती अधिकारी? हे महाशय भारतीय जनता पार्टीचा जो जिल्हाध्यक्ष आहे। मी तर सांगेल की याचा भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही। दुसरा त्यानं आरोप केला की घुगे साहेब पैसे मागतात। मला अँटी करप्शन द्या ना, तुम्ही अँटी करप्शन आहे, तुम्ही आमदार सत्तेमध्ये या, तुम्ही सत्तेमध्ये येत ना। गजानन घुगेनं अँटी करप्शन मध्ये द्या। गजानन घुगेने इतके पैसे कमवले, इतके मला प्रॉपर्टी घेतली, इतके घर घेतले, इतके प्रॉपर्टी मी जमा केली। म्हणून प्रॉपर्टी कोण जमा करते कोणा सांगायची गरज नाही। प्रॉपर्टी कोण जमा केली, धंदे कोणाचे चालू आहेत हिंगोली सांगायची गरज नाही। माझी काही माझ्या नावानं काही तिचे गाडी चालत नाही, माझ्या नावानं काही मटका चालत नाही, माझ्या नावानं काही गुटखा चालत नाही, माझ्या नावानं काही तुमची गुत्तेदारी नाही। मी आयुष्यात कधी गुत्तेदारी केली नाही, मी कोणाचे बिल काढायसाठी फोन केला नाही। जर कोणाला ते करत जे असतील त्याला जर त्रास होत असेल तर तो माझा प्रॉब्लेम नाही। मी योग्य काम होईल, मला जी पक्षाने संधी दिली काम करण्याची त्या ठिकाणी मी काम करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।